राज्यातील 12 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी 16 जानेवारीपासून सुरू होणार आहे। काल पार पडलेल्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये ह्या तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत। 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तर 22 जानेवारी रोजी ह्या अर्जाची छाननी होणार आहे। तर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे। तर 27 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ज्या उमेदवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरलेले आहेत त्यांना चिन्ह वाटप देखील करण्यात येणार आहे। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर राज्यातील फक्त 12 जिल्ह्यामध्येच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे। इतर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी नेमकं कधी सुरू होणार आहे, ह्याचं खरं कारण काय आहे, याविषयीची जी माहिती आहे ती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। तर नमस्कार मंडळी, काल राज्य निवडणूक आयोगाचे वाघमारे जे आहेत त्यांनी राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी जी आहे त्याविषयीची तारीख जी आहे त्या जाहीर केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यांनी काल सांगितलेल्या तारखेनुसार 16 जानेवारी ते 21 जानेवारीपर्यंत जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अर्ज दाखल करण्यात येणार आहे। तर 22 जानेवारी रोजी ज्या उमेदवारांना त्या अर्ज दाखल केलेल्या उमेदवाराची छाननी होणार आहे। त्यानंतर 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे। 27 जानेवारीच्या रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना चिन्ह वाटप करण्यात येणार आहे। तर 5 फेब्रुवारी रोजी ह्या जिल्ह्यातील ज्या जिल्हा परिषद आहेत त्यांची मतदान 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। तर 7 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार असल्याचं काल त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राज्यातील एकूण 35 जिल्हे आहेत, त्यापैकी फक्त 12 जिल्ह्याच्याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा जो कार्यक्रम जो आहे तो निवडणूक आयोगाने का जाहीर केलेला आहे, तर या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिलं तर मराठवाड्यातील 4 जिल्हे आहेत, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील 5 जिल्हे आहेत आणि कोकण विभागातील जर विचार केला तर ह्या ठिकाणचे 3 जिल्हे आहेत। या 3 जिल्ह्याचा असा एकूण 12 जिल्ह्याचा समावेश आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या आरक्षणाविषयीचा जो मुद्दा आहे तो कोर्टामध्ये दाखल आहे। त्या ठिकाणी जर पाहिलं तर जी आरक्षणाची मर्यादा आहे ती 50% पेक्षा अधिक असल्यामुळे त्याविषयीची सुनावणी सुरू आहे, ती देखील लवकरच पार पडणार आहे। ती सुनावणी पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। हे जी 12 जिल्हे आहेत, मराठवाड्यातील धाराशिव असेल, परभणी असेल, लातूर असेल आणि संभाजीनगर, ह्या 4 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचं कारण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50%च्या आत असल्यामुळे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने ह्या 4 जिल्ह्याचे निवडणुकीचा कार्यक्रम जो आहे तो जाहीर केलेला आहे। आणि दुसरा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूरसह इतर जे 2 जिल्हे आहेत असे एकूण 5 जिल्हे आहेत। ह्या ठिकाणच्या जिल्हा परिषद ज्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे या ठिकाणी देखील 50%च्या आत आरक्षण असल्यामुळे त्या ठिकाणी देखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। आणि कोकणाचा विचार केला तर सिंधुदुर्ग, रत्नागिरीसह एक जिल्हा जो आहे तो त्या ठिकाणी देखील 50%च्या आत आरक्षणाची मर्यादा असल्यामुळे त्या ठिकाणी देखील 3 जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे। एकूण राज्यातील फक्त 12 जिल्हे जे आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50%च्या आत असल्यामुळे निवडणूक आयोगाने ह्या 12 जिल्ह्याचा समावेश जो आहे तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी जाहीर केला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। उर्वरित जे जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यातील आरक्षणाची जी मर्यादा जी आहे ती 50%च्या वर असल्यामुळे आणि या ठिकाणची जी मर्यादा आहे ती हायकोर्टामध्ये याची जी याचिका दाखल आहे त्यावर सुनावणी देखील लवकर होणार आहे। आणि 15 फेब्रुवारीच्या आत जो आहे तो ह्या इतर जिल्ह्याच्या निवडणुका कधी होणार आहेत ह्याची देखील जाहीर तारीख जी आहे ती निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले अनेक ह्या उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यातील जे उमेदवार आहेत त्यांचा कुठेतरी हिरमोड झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये
जिल्ह्यामध्ये ह्या सर्व राहिलेल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।